मोदी सरकारवर जोरदार निशाणाही साधला। हमारी मांग है कि धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो, हमारी मांग है अच्छा एग्जामिनेशन सिस्टम हो, हमारी मांग है पेपर लीक होना बंद हो, अच्छा एजुकेशन सिस्टम हो। ये सरकार की जिम्मेदारी है। सरकार जब नहीं कर पा रही है तो बच्चों पे लाठीचार्ज कर रही है, वो सही नहीं है। शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांची भेट घेतली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनीही जंतर मंतरवर विद्यार्थ्यांची भेट घेतली। आम्ही सगळे उद्या वेळ पडली ते इथून बसू। आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही। देशात आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यात आम्ही आहोत। उद्या उद्धव ठाकरेही जंतर मंतरवर जात विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतर सोडणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे। लाठीचार्ज नंतर विद्यार्थी आंदोलक पुन्हा एकदा जंतर मंतरवर आलेत। सीजेपीने पुन्हा आंदोलनाच्या स्टेजवर ताबा घेतला। विद्यार्थ्यांची आजही गर्दी दिसून आली। दिल्ली पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी होता। युवा से जो टकराएगा चूर चूर हो जाएगा, युवा से जो टकराएगा चूर चूर हो जाएगा। सोमवारच्या राण्यानंतर विद्यार्थी आंदोलक पुन्हा एकदा जंतर मंतरवर जमा झाले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय जंतर मंतर सोडणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। युवा से जो टकराएगा चूर चूर हो जाएगा, युवा से जो टकराएगा चूर चूर हो जाएगा। दिल्ली पोलिसांचा देखील सध्या तगडा बंदोबस्त जंतर मंतरवर आहे। लाठीचार्ज झाल्यानंतर रात्री विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली होती, मात्र सकाळ झाल्यावर विद्यार्थी पुन्हा एकदा जंतर मंतरवर जमा झाले। डरने और झुकने वाले नहीं है। अगर ये आंदोलन लंबा चलेगा तो हम लोग लगातार रहेंगे और दिन प्रतिदिन बढ़ते रहेंगे। आज अगर कम संख्या है तो कल जितना सरकार हम लोगों को अत्याचार करेगी, जितना प्रहार करेगी, हम लोग दिन प्रतिदिन बढ़ते जाएंगे। लोग डरने वाले नहीं हैं और किसी भी हद तक जा सकते हैं। मरना एक बार है, हम लोग मरने को तैयार हैं। फक्त विद्यार्थीच नव्हे तर काही वयोवृद्ध नागरिक सुद्धा जंतर मंतरवर दाखल झाले आहेत। लातूरमधून महात्मा गांधीजींच्या वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या एका वृद्धानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। या आंदोलनामध्ये साइंटिस्ट जो है वांगचुक साहब, एक सोशल वर्कर है, और अभिजीत साहब जो है, इन्होंने देश के लिए अपने एक नव युवकों को डॉक्टर जो भ्रष्ट डॉक्टर बन रहे हैं, परीक्षा बेच रहे हैं, पेपर बेच रहे हैं, तो ये सब नहीं होना चाहिए। विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील नरेंद्र मिश्रा यांनी ही याचिका दाखल केली। दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीच्या डीसीपींना पत्र लिहित कारवाईची मागणी केली। शिक्षण व्यवस्थेमधील अपयशाबद्दल पंतप्रधान मोदींकडून जबाबदारीची मागणी करत काल जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्यांच्या विरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्याचं मला समजलं आहे। कालच्या आंदोलनानंतर कोणताही एफआयआर दाखल न करता अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आल्याचं मला समजलं आहे। मी विनंती करतो की वरील दोन्ही याद्या तात्काळ सार्वजनिक कराव्यात, जेणेकरून पीडितांना योग्य कायदेशीर मदत पुरवता येईल, असं पत्र केजरीवाल यांनी पाठवलं आहे। सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज होत असतानाचा धर्मेंद्र प्रधान यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। स्मितहास्य करत प्रधानांचा संसद भवनामधून निघतानाचा हा व्हिडिओ आहे। प्रधानांच्या व्हिडिओवरून सोशल मीडियावरून आता टीकेची झोड उठली आहे। ज्यावेळेला आंदोलकांवर लाठीचार्ज होत होता त्यावेळेला प्रधान स्मितहास्य करत संसदेमधून निघाले। निर्लज्ज आहेत ना, हे आमच्या जखमीवर मीठ चोळतायत। एका बाजूला तरुण मुलांवर, विद्यार्थ्यांवर, लहान मुलांवरती अमानुष लाठीचार्ज करतायत आणि ज्यांच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे हे क्रूर आणि विकृतपणे हसत हसत बाहेर पडतायत, तोंडामध्ये काहीतरी चघळत। याचा अर्थ किती काळजी आहे या मुलांची। याला क्रौर्य म्हणतात आणि हे जे क्रौर्य आहे डरपोकपणातून निर्माण होतं। पण काल ही ठिणगी पडलेली आहे क्रांतीची, लक्षात घ्या, आणि हा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही। तर फेसलेस आंदोलनामध्ये राजकीय पक्षांचा पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं।